भारतीय संगीताचा सुवर्णकाळ हरपला. गानसम्राज्ञी आशा भोसले यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन. आपल्या जादुई आवाजाने गेली 8 दशके जागतिक संगीत क्षेत्रावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे आज 12 एप्रिल 2026 रोजी दुःखद निधन झाले. वयाच्या 92व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी सायंकाळी त्यांना श्वसनाचा त्रास आणि थकवा जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. आशाताईंचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे झाला होता. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबाचा आणि भारतीय संगीताचा मुख्य आधार असलेल्या आशाताईंनी 20हून अधिक भाषांमध्ये हजारो गाणी गायली. शास्त्रीय संगीतापासून ते पॉप, गझल आणि लावणीपर्यंत सर्वच प्रकारात त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवला होता. त्यांच्या या महान कार्यासाठी केंद्र सरकारने त्यांना पद्मविभूषण आणि चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केलं होतं. सांगली जिल्ह्याशी त्यांचे जन्मजात नाते असल्याने या भागातूनही त्यांना मोठी श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. आशाताईंचे पार्थिव उद्या सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्रातील एका दैदिप्यमान युगाचा अंत झाला आहे.